अल्पसंख्याकांचे हक्क सुरक्षित राहावे याकरिता भारतात 18 डिसेंबर 1992 पासून अल्पसंख्याक हक्क दिन साजरा करण्यात येतो. अल्पसंख्याकांना त्यांचे हक्क, अधिकार, शासन त्यांना पुरवित असलेल्या योजना, शिष्यवृत्त्या, शैक्षणिक सोयीसुविधा यांची माहिती मिळावी याकरिता कनिष्ठ महाविद्यालयात या दिवसाचे औचित्य साधून व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. या व्याख्यानाचे प्रमुख वक्ते म्हणून श्री सुशील नागपुरे उपस्थित होते. श्री सुशील नागपुरे यांनी आपल्या अभ्यासपूर्ण व्याख्यानाद्वारे अल्पसंख्याकांचे हक्क, अल्पसंख्याक या शब्दाची उत्पत्ती, व्याख्या, त्यातील समुदाय, राज्यघटनेतील तरतुदी, अल्पसंख्याकांचे अधिकार, शासन त्यांना पुरवित असलेले संरक्षण, शैक्षणिक सुविधा, शिष्यवृत्त्या तसेच महिलांना देत असलेले संरक्षण याबाबत विस्तृत माहिती दिली. आपण या शब्दाला थोडासा फोड करूया. अल्पसंख्याक म्हणजे काय? तर शब्दशः आपण अर्थ घेतला तर अल्प म्हणजे कमी संख्या असणारा समुदाय. पण या संदर्भात अशी विशेष व्याख्या राज्यघटनेमध्ये जेवढ्या काही व्याख्या आहे कलम 366 मध्ये तुम्हाला पाहायला मिळते. पण या संदर्भात कोणत्याही प्रकारची अशी विशेष व्याख्या नाही. त्याकरता थोडंसं भूतकाळामध्ये जावं लागेल आणि एक प्रकरण डीएमयू कॉलेजमधील जालंधर वर्चेस पंजाब स्टेटच्या संदर्भात आपल्याला पाहायला मिळते. आणि त्यातून एक व्याख्या सुप्रीम कोर्टाने दिली आहे सर्वोच्च न्यायालयाने. ते असे म्हणतात की ज्या कुठल्याही राज्यामध्ये, ज्या कुठल्याही भागामध्ये बहुसंख्य लोकांच्या लोकसंख्येच्या तुलनेने इतर समुदाय जर संख्येने कमी असेल तर तो समुदाय त्या भागामध्ये अल्पसंख्याक ठरतो. आणि या अनुषंगाने दोन प्रकारच्या अल्पसंख्याक वर्ग किंवा समुदाय आपल्याला पाहायला मिळते. या व्याख्यानाच्या दरम्यान विद्यार्थ्यांना प्रश्न विचारण्याची संधी देण्यात आली. विद्यार्थ्यांनी सुद्धा आपल्या समस्यांचे समाधान करून घेतले. या कार्यक्रमाचे संचालन कुमारी आरती भांगे मॅडम, प्रास्ताविक नरेश कावलकर सर तर आभार प्रदर्शन श्री अक्षय नवघरे सर यांनी केले. या कार्यक्रमासाठी विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य श्री प्रशांत शेंडे, उपप्राचार्य श्री गोपाल मुंदडा तसेच पर्यवेक्षक श्री प्रदीप मानकर सर यांनी शुभेच्छा व मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाला कला शाखेचे सर्व विद्यार्थी उपस्थित होते. एएस न्यूज महाराष्ट्र करिता धामणगाव रेल्वे येथून प्रतिनिधी संतोष वाघमारे.